महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत पूर्णा तालुक्यातील मोजे कातनेश्वर येथील काचनेश्वर महादेव मंदिरात महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, पंचायत समिती उपसभापती काशीनाथ काळपांडे, पंचायत समिती सदस्य कानुपत्रा प्रदीप चापके, गटविकास अधिकारी नारायण पिसाळ, नायब तहसीलदार प्रशांत धारकर, पुरवठा नायब तहसीलदार सतीश नाईक, निवडणूक नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा काळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश गिनगिने, भूमिलेख अधिकारी अनिल सिरडकर, सौ कीर्ती तांबे, विस्तार अधिकारी श्री पुरी, तालुका कृषी अधिकारी सतीश भालेराव, पत्रकार कैलाश बलखंडे आणि लाहिरे, तालुका व्यवस्थापक अविनाश राठोड, प्रभाग समन्वयक सौ क्रांती वानरे, कविता द्रवी, आशा चापके, सुलताना शेख सह आदींची उपस्थिती। यावेळी प्रारंभी विद्यार्थ्यांनी लेझिम पथकाद्वारे संचलन करण्यात आले। या शिबिरात महसूल व इतर विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। या प्रसंगी आरोग्य विभाग, MREGS विभाग, भूमी अभिलेख, निबंधक विभाग, अंगणवाडी, उमेद संघटनांचा गट यांनी आपापले स्टॉल लावले होते। तर कृषी विभागाच्या वतीने 3 ट्रॅक्टर व 1 जीपचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी सुदाम खुने, तलाठी कल्याण घोंगडे, अजय कटके, आयशा उमेरिया शेख मॅडम, सुधाकर राठोड, रामेश्वर केंद्रे, राजाराम सिंगरवाड, ग्रामविकास अधिकारी श्री केशव जवंदाळ, पोलीस पाटील ज्ञानोबा काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमासाठी 10 ग्रामपंचायतच्या लोकांनी यात आपला सहभाग नोंदवला होता। एक सोडून 2 सोडून 3 स्वतःचे उद्योग आहेत। कोणाचे पापड उद्योग आहे, कोणाचा शेवया उद्योग आहे। बऱ्याच महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढे गेलेल्या आहेत आणि ज्या महिलांना घरातून बाहेर पडण्याची मुभा नव्हती पहिलं, तर या बचत गटाच्या माध्यमातून आता त्यांच्याच नवऱ्यांना बायकासमोर हात पसरावे लागले की बचत गटातून तुझ्या मला 20,000 भेटतील का, 2,000 भेटतील का। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावकारी बंद झालेली आहे। जे सावकाराकडून काम पडलं की महिलांना 5% दरानं व्याजाने पैसे घ्यावे लागायचे, तर ते पैसे व्याजाने घ्यायचे सोडून त्या काहीतरी तिथं गहाण म्हणून ठेवावं लागायचं। तर ह्या सगळ्या पद्धती सावकारी तर पूर्णपणे थांबलेली आहे आमच्या बचत गटाच्या माध्यमातून। आम्ही या ठिकाणी आपल्या समोर येण्याचं मुख्य उद्देश म्हणजे जे आपण बॅनर बघतोय, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर, असे शिबिर प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये राबवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार प्रत्येक मंडळात आपण असं शिबिर राबवतोय। या शिबिर राबवायचा उद्देश म्हणजे काय, तर आपण हे जे स्टॉल लावले आहेत म्हणजे शासनाचे जेवढे काही विभाग आहेत त्या सर्वांनी एका छताखाली येऊन तुमच्या घरपोच म्हणजे शासनाकडे या संकल्पनेवर आधारित आपल्याला सेवा द्यायची आहे। म्हणजे आपला जो काही प्रश्न असेल, जर तो नियमात बसत असेल, कागदपत्र पूर्तता असेल, तर तात्काळ या ठिकाणीच आपल्याला निकाली काढायचा आहे। जसे तहसील प्रशासनामार्फत आम्ही जे सुविधा देतो, विशेष म्हणजे समजा पुरवठा विभाग असेल, पुरवठा विभागाचे ज्या योजना आहेत त्यामध्ये अंत्योदय योजना असेल, प्राधान्य योजना असेल, या योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी असतील त्यांना त्या योजनेचा तात्काळ लाभ देणे, कोणाच्या नावात बदल असेल, कोणाच्या नावात दुरुस्ती असेल ते तात्काळ करून देणे।
त्याच ठिकाणी त्यानंतर आधार कार्ड लागतो. आधार कार्ड असेल तर आमचा स्टॉल लागलाय, तिथंच तुमचे आधार कार्ड घेऊन ते एनरोलमेंट करतील आणि आपण एक सेकंड अप्रूव्हल देऊन त्याला तात्काळ तुमचं काम इथं पार पाडलं जाईल. दुसरा महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे शेत असतात. तर यासाठी बळीराजा शेत मानव वस्ती योजना शासन काढली आहे. यामध्ये काय असते तर आपण ज्या शेताचे प्रश्न असतील तर ग्रामपंचायतने त्याबाबतचा ठराव हा ग्रामस्थान अधिकाऱ्यामार्फत आमच्याकडे पोहोच करावा. त्यानंतर आम्ही त्यावर अतिक्रमण आहे किंवा नाही हे स्थळपाहणी करू आणि तुम्ही अभिक विभागाला वर्ग करू. तुम्ही अभिक विभागाने त्याला सूचना दिल्या तर आम्ही तो तात्काळ असा तुमचा मोकळा करू. आणि ह्यासाठी एक उपविभागीय स्तरावर एक समिती नेमली आहे. त्याचे अध्यक्ष आमदार साहेब आहेत आणि सचिव एसडीओ साहेब आहेत. यांच्या मार्फत त्याच्यावर निधी प्राप्त होऊन त्याचं पक्क काम असं करता येईल. असे आपल्या तालुक्यात आपण आजपर्यंत 121 रस्ते पार पाडलेले आहेत, जे की व्यवस्थितपणे आपण त्याचं अतिक्रमण मुक्त करून त्यावर काम झालेलं आहे. त्यानंतर आपला जो विभाग असतो म्हणजे सगळ्या जिव्हाळ्याचा म्हणजे पगारीचा विभाग, त्याला आपण संजय गांधी विभाग म्हणतो. त्यामध्ये संजय गांधी, इंदिरा गांधी, विधवा अपंग अशा 5 योजना राबवतो. जर पात्र लाभार्थी असेल म्हणजे डीआरडीच्या खाली असेल तर त्या आणि विविध कागद पूर्तता केली असेल वयानुसार, त्याचं वय बसत असेल तर त्याला 1500 रुपये शासन पगार देते. आणि ह्या बाबतीत काही जे प्राथमिक स्वरूपात जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचं पण आपण इथं मान्यवरांच्या हस्ते वाटप करणार आहे. त्याचप्रमाणे जर कोणाच्या इलेक्शन कार्डमध्ये काही बदल करायचा असेल त्यासाठी जो फॉर्म असतो 6 नंबर 7 नंबर हे आपण भरून देऊन भेटून आपण तात्काळ इथं निकाली लावण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे इथं बीडीओ साहेब आणि टीओ साहेब यांच्या विभागाच्या ज्या काही योजना असतील त्याबद्दल ते सविस्तर तुम्हाला माहिती या ठिकाणी देतील. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात आज दिलेत म्हणजे त्यावर तात्काळ कार्यवाही म्हणजे शिबिरात प्राप्त करायचं असं आम्ही नमूद करून त्यावर तात्काळ कारवाई करून तुम्हाला त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रशासन प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठीच हे शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे. आणि आदरणीय जे म्हणजे गृहप्रतिनिधी आपण इथं जे बोलले आहेत यांचं यासाठी की यांच्या मार्फत जनतेच गावागाव संदेश जावा आणि जे काय तुमचे थांबलेले काम असतील ते तात्काळ मार्गी लागावे यासाठी शासनाने हे उपक्रम असा राबवला आहे. याचा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो.